Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer from DKT Yashwantrao Chavan Polytechnic. आपला सब्जेक्ट नेम इज द फंडामेंटल ऑफ ICT आणि युनिट नंबर 1 बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम आपला चालू आहे. त्यामध्ये हे लास्ट लेक्चर आहे बाळांनो. ही जी व्हिडिओ आहे ती लास्ट व्हिडिओ ऑफ द युनिट नंबर 1 बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम. तर बाळांनो आजच्या या लेक्चर मध्ये आपल्याला नेटवर्क म्हणजे काय, नेटवर्क एन्व्हायरमेंट म्हणजे नेटवर्क म्हणजे काय, नेटवर्किंगचे टाइप्स कोणते आहेत, नेटवर्किंग डिव्हाइसेस कोणते आहेत हे आपण आज बघणार आहोत. तर आजपर्यंत आपण बाळांनो काय बघितलं की बेसिक बघितलं. कॉम्प्युटर म्हणजे काय, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे काय, तर कशा पद्धतीने सॉफ्टवेअर म्हणजे काय, हार्डवेअर म्हणजे काय, तर ज्या ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या आपण आतापर्यंत शिकलेल्या आहेत. तर बाळांनो आज महत्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही मोबाईल वरती बघा, मोबाईल जेव्हा तुम्हाला ऑपरेट करायला येतो, पण आता तुम्ही बघा मोबाईल डेटा ऑन केला की लगेच तुमच्या मोबाईल वरती काय होतं, इंटरनेट चालू होतं. तुम्ही काही इन्फॉर्मेशन त्या मोबाईल वरती सर्च करू शकता, एखादी इन्फॉर्मेशन शेअर करू शकता. म्हणजे त्या मोबाईलला इंटरनेट असेल तर तुम्ही काय करू शकता, इन्फॉर्मेशन शेअर करू शकता, सर्च करू शकता. त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं, एखाद्या मशीन वरती, आपल्याला कॉम्प्युटर वरती, लॅपटॉपला आपल्याला इंटरनेट कनेक्ट करायचं आहे. त्या इंटरनेट कनेक्ट करून आपल्याला त्या गोष्टी सर्च करायच्या असतील तर ते आपण कशा करणार हे आपण आज बघणार आहोत. म्हणजे ते नेटवर्क म्हणजे काय, बेसिक नेटवर्किंग म्हणजे काय म्हणायचं, त्यानंतर त्याचे टाइप्स कोणते असतात हे आपण बेसिक गोष्टी माहित असल्या पाहिजेत. कारण ह्या गोष्टी फक्त सीएसई या डिपार्टमेंट पुरतच नसणार आहेत, तर बाकीच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल ह्या सुद्धा डिपार्टमेंट्सना ह्या गोष्टी माहित असल्या पाहिजेत. कारण मोबाईल वरती आपण इंटरनेट इझिली कनेक्ट करू शकतो, यूज करू शकतो. त्याच पद्धतीनं मशीनला सुद्धा कशा पद्धतीने इंटरनेट कनेक्ट करतात किंवा कशा असतात, इंटरनेट म्हणजे काही साध्या गोष्टीही तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. कारण याचा यूज तुम्हाला भविष्यात जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट वगैरे तयार करता, मेगा प्रोजेक्ट वगैरे करता, तेव्हा तुम्हाला यूज होतो. तर आज बाळांनो आता नेटवर्क म्हणजे काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर नेटवर्क म्हणजेच काय, नेटवर्क कॅन बी डिफाइंड ॲज अ ग्रुप ऑफ कॉम्प्युटर्स अँड अदर डिव्हाइसेस कनेक्टेड इन सम वेज सो ॲज इट टू बी एबल टू एक्सचेंज डेटा. म्हणजेच काय, नेटवर्क म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त कॉम्प्युटर म्हणजे ग्रुप ऑफ दी कॉम्प्युटर हे डिव्हाइसेस किंवा अनदर डिव्हाइसेस हे एकमेकाशी काय करायचे, आपण कनेक्ट करायचे आणि इन्फॉर्मेशन शेअर करायची. इच ऑफ दी डिव्हाइसेस ऑन दी नेटवर्क कॅन बी थॉट एज अ नोड. त्याला आपण नोड सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे एखादा आता हे कॉम्प्युटर आहे, ह्या कॉम्प्युटर आणि एक दुसरा कॉम्प्युटर आहे, या दोन कॉम्प्युटर्स एकमेकाला कनेक्ट करून इन्फॉर्मेशन, ह्या कॉम्प्युटरवरची इन्फॉर्मेशन त्या कॉम्प्युटरवरती इन्फॉर्मेशन आपण शेअर करू शकतो. बाय युझिंग केबल्स आपण ते एकमेकाला कनेक्ट करू शकतो, नेटवर्किंग मध्ये आणून इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो. तेव्हा त्या नेटवर्किंग मध्ये असतो तेव्हा त्या डिव्हाइसला आपण काय म्हणायचं आहे, नोड म्हणायचं आहे. तर बाळांनो एखादी इन्फॉर्मेशन शेअर करतो म्हणजे ह्या मशीन वरूनच आले किंवा मला एखादा मेसेज आलाय ते कोणत्या मशीन वरून आलंय किंवा त्याला नेटवर्किंग मध्ये आणण्यासाठी आपल्याला काय माहित असलं पाहिजे, तर IP ऍड्रेस माहित असला पाहिजे. किंवा जसं बघा आता आपण काय करतो, लेटर लिहितो, कुणाला लेटर सेंड करायचं आहे, कोणत्या कंपनीला सेंड करायचं, त्याचा ऍड्रेस टाकला तर इझिली लेटर त्या कंपनीपर्यंत पोहोचतं ना. तसंच म्हणजे तिथं आपल्याला ऍड्रेस माहित असला पाहिजे की कोणत्या ऍड्रेसला आपल्याला डेटा सेंड करायचा आहे. सो ऍड्रेसेस आर द न्यूमरिक क्वांटिटीज दॅट आर easy for computers to work with but not for humans to remember. म्हणजे ऍड्रेसेस ही इझिली नंबर असतात पण हे आपल्या इझिली लक्षात राहू शकत नाही, कारण हे असे असतात ऍड्रेस. फॉर एक्झाम्पल मी दिले बघा 204.160.241.98 हे काय असतात, ऍड्रेसेस असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे ऍड्रेसेस असतात. सम नेटवर्क्स आर ऑल्सो provides names and humans can more easily remember that numbers. फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला ऍड्रेसेस लक्षात राहत नाहीयेत ना, मग त्याच्यासाठी वेबसाईट नेम हे सुद्धा दिलं तरी, फॉर एक्झाम्पल www.javasoft.com हे जर तुम्ही वेबसाईट टाकलं तर तुम्ही तिथं सुद्धा ते रीच होऊ शकता. ह्याला डोमेन नेम वगैरे ते आपण म्हणतो, हे डिटेल तुम्हाला नंतर कळत जाईल. पण आता सध्याला बेसिक नेटवर्क म्हणजे काय इतकं माहित असू दे की एकापेक्षा जास्त कॉम्प्युटर्स एकमेकाला कनेक्ट करायची, इन्फॉर्मेशन शेअर करायची, त्याला आपण नेटवर्क असं म्हणतो. अँड इंटरकनेक्शन ऑफ मल्टिपल डिव्हाइसेस ऑल्सो नोन ॲज अ होस्ट. ज्या पद्धतीने आपण नोड म्हणतो त्या पद्धतीने त्याला होस्ट सुद्धा आपण म्हणू शकतो. दॅट आर कनेक्टेड युझिंग मल्टिपल पाथ्स फॉर पर्पज ऑफ सेंडिंग अँड रिसिव्हिंग डेटा और मीडिया. Computer networks can also include multiple devices, mediums which help in communication between two different devices. These are also known as
network devices and includes things such as routers, switches, hubs and bridges. म्हणजे नेटवर्किंग मध्ये बघा, आता बाळांनो प्रॉपर आपण इचलकरंजी मध्ये आहात आणि इचलकरंजीचा एक कॉम्प्युटर आणि एक कोल्हापूरचा एक कॉम्प्युटर ह्या दोघांच्या मध्ये कनेक्शन करायचं असेल तर ह्याच्यासाठी हा लॉंग रूट झाला, तर याच्यामध्ये आपण डिरेक्टली इन्फॉर्मेशन शेअर सुद्धा करू शकतो बाय युझिंग कनेक्टिंग डिव्हाइसेस. तर ह्या दोघांच्या नेटवर्किंग मध्ये डिव्हाइसेस कनेक्ट करून तो म्हणजे माझ्या मशीन कडून गेलेला इन्फॉर्मेशन त्या डिव्हाइस कडे जाणार फर्स्ट आणि त्या डिव्हाइस कडून तो मेसेज कुठे जाणार आहे तिथे तो ब्रॉडकास्ट केला जातो. अशा पद्धतीने नेटवर्क डिव्हाइसेस यूज करून आपण ते मेसेजेस ब्रॉडकास्ट करू शकतो. A network consists of two or more computers that are linked in order to share resources. म्हणजे रिसोर्सेस शेअर करू शकतो, म्हणजे प्रिंटर, स्कॅनर, सीडीज, एक्सचेंज फाइल्स और अलाउ द इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. नेटवर्किंग मध्ये बघा, तुम्हाला माहित असेल तुम्ही ऍडमिशनच्या वेळी आलात जिला, तर तिथे प्रत्येक कॉम्प्युटरला प्रिंटर एक कनेक्ट केलेला नव्हता, तर एकच प्रिंटर लॅब मध्ये होता आणि तुम्ही एका ठिकाणाहून तुम्ही शेअर केलेला होता तो प्रिंटर, जेणेकरून सगळ्या मशीनवरून तुम्ही जरी प्रिंट दिला तरी त्या प्रिंटर मधून ती प्रिंट निघणार होती. तर ह्या आपण जेव्हा नेटवर्किंग मध्ये असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यासाठी नेटवर्किंग क्रिएट करणे गरजेचं आहे. तर तुम्हाला इथे समजलं असेल की नेटवर्क म्हणजे काय. तर आता नेटवर्किंगचे टाइप्स आहेत, कारण नेटवर्किंगचे टाइप्स तुम्हाला माहित असले पाहिजेत की इथं कोणत्या नेटवर्किंग पद्धतीचं आहे किंवा ह्या कोणत्या लॅब मध्ये आहे. तर computer network is a group of computers linked to each other that enables the computer to communicate with another computer and share their resources, data and application. A computer network can be categorized by their size. म्हणजेच काय, त्याच्या साईज वरून ह्याचे टाइप्स वगैरे पडलेले आहेत. तर बाळांनो कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे बघा, फर्स्ट टाइप आहे लॅन. लॅन्स म्हणजेच काय, लोकल एरिया नेटवर्क. पॅन म्हणजे काय, पर्सनल एरिया नेटवर्क. मॅन म्हणजे काय, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आणि लास्ट आहे वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. आता हे आपण वन बाय वन बघूया. लॅन म्हणजे काय, लोकल एरिया नेटवर्क. म्हणजेच बघा, आपलं आता हे आपलं जे कॉलेज आहे डीकेटीज वाय सिटी, ह्या पर्टिक्युलर एरिया पुरतं म्हणजे ह्या लोकल पुरतं हे काय आहे, मर्यादित आहे. तर त्या नेटवर्कला आपण काय म्हणू शकतो, लोकल एरिया नेटवर्क. लोकल एरिया नेटवर्क इज अ ग्रुप ऑफ कॉम्प्युटर्स कनेक्टेड टू इच अदर इन अ स्मॉल एरिया सच एज अ बिल्डिंग आणि ऑफिस. म्हणजे हा आता पूर्ण डीकेटी वाय सिटी एवढ्या या एरियात किंवा ह्या बिल्डिंग पुरतच काय आहे, नेटवर्किंग आहे. तर त्याला आपण लोकल एरिया नेटवर्क असं म्हणू शकतो. तर LAN is used for connecting two or more personal computers through a communication media such as a twisted pair and coaxial cable. म्हणजे LAN मध्ये आपल्याला समजा आता इथं बघा हे सगळे कॉम्प्युटर्स आहेत, पण आपल्याला आपला कॉम्प्युटर लॅपटॉप सुद्धा ह्याच्या नेटवर्किंग मध्ये आणायचा असेल तर तुम्ही सुद्धा इथं नेटवर्क मध्ये तो लॅपटॉप आणू शकता बाय कनेक्टिंग ट्विस्टेड पेअर आणि कोएक्सियल केबल. कारण नेटवर्किंग साठी ट्विस्टेड पेअर किंवा कोएक्सियल केबल्स असतात, त्या केबल आपण यूज करून नेटवर्किंग मध्ये मशीन आणू शकतो. इट इज अ लेस कॉस्टली ॲज इट इज बिल्ड विथ इनएक्सपेन्सिव्ह हार्डवेअर सच ॲज अ हब्स, नेटवर्क अडॅप्टर अँड इथरनेट केबल्स. याच्यासाठी आपल्याला नेटवर्क हब डिव्हाइसेस लागतो, त्यानंतर नेटवर्क अडॅप्टर लागतो, इथरनेट केबल्स लागतात आणि ह्याची इन्स्टॉलेशन जी आहे ती इझी आहे आणि जेणेकरून ह्याची कॉस्ट सुद्धा काय असते, कमी असते. कारण हे पर्टिक्युलर एरिया पुरतं मर्यादित राहतं, सो त्याला म्हणायचं लोकल एरिया नेटवर्क. त्यानंतर पर्सनल एरिया नेटवर्क. पर्सनल म्हणजेच काय, आता ह्या मोबाईल पुरतं माझं नेटवर्क असेल तर ह्याला म्हणायचं पर्सनल नेटवर्क. पर्सनल एरिया नेटवर्क इज अ नेटवर्क अरेंज्ड विदिन अ इंडिव्हिज्युअल पर्सन टिपिकली विदिन अ रेंज ऑफ 10 मीटर. म्हणजे 10 मीटरच्या आतमध्ये बघा जे नेटवर्किंग आपण यूज करतो, एका मोबाईलचं असेल किंवा तो मोबाईल लॅपटॉपला कनेक्ट केला असेल तर त्या पद्धतीनं जे नेटवर्क असतं त्याला म्हणायचं पर्सनल एरिया नेटवर्क. पर्सनल एरिया नेटवर्क इज युज्ड फॉर कनेक्टिंग द कॉम्प्युटर्स डिव्हाइसेस फॉर अ पर्सनल यूज इज नोन ॲज पर्सनल एरिया नेटवर्क. त्यानंतर नेक्स्ट टाइप आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आता बघा या एरियामध्ये बघा इथे सगळे हे जे कॉम्प्युटर्स आहेत हे कॉम्प्युटर्स काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत थ्रू बाय युजिंग कोएक्सियल केबल किंवा ट्विस्टेड पेअर केबल. तेव्हा इथं लॅन तयार झालेला आहे. त्याच पद्धतीने इथं पर्सनल बघा हे दोन लॅपटॉप्स आहेत, ह्या लॅपटॉप्सला काय कनेक्ट केलेले आहेत, फोन कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथं वायरलेस माऊस आहे, अशा पद्धतीने इथं स्कॅनर आहे, मोबाईल आहे. हे जे पर्सनली यूज साठी जे नेटवर्क क्रिएट केलं त्याला म्हणायचं पर्सनल एरिया नेटवर्क. आणि त्यानंतर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मेट्रोपॉलिटन म्हणजेच काय, मॅन. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क इज अ नेटवर्क दॅट कव्हर्स अ लार्जर जिओग्राफिक एरिया बाय इंटरकनेक्टिंग अ डिफरंट लॅन टू फॉर्म अ लार्जर नेटवर्क. गव्हर्नमेंट एजन्सीज यूज द मॅन टू कनेक्ट टू द सिटीजन्स अँड प्रायव्हेट इंडस्ट्रीज. म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणजेच काय, तर जिओग्राफिकल एरिया म्हणजेच बघा फॉर एक्झाम्पल आता हे इचलकरंजीचे जे नेटवर्क आहे ते आणि एक
अनादर सिटी असेल किंवा आता ही इचलकरंजीचा आहे आणि हातकणंगले ही एक सिटी आहे, तर या दोन्ही सिटीचं जे नेटवर्क एकमेकाला आपण कनेक्ट करून इन्फॉर्मेशन शेअर करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं, मॅन नेटवर्क. इन मॅन व्हेरियस लँड्स आर कनेक्टेड टू इच अदर थ्रू अ टेलिफोन एक्सचेंज लाईन. म्हणजे बघा आता जयसिंगपूरचं ह्या सिटीचं नेटवर्क इथं आहे, हे काय आहे इचलकरंजीचं नेटवर्क आहे, हे हातकणंगलेचं नेटवर्क आहे आणि हे आहे कोल्हापूरचं नेटवर्क. हे 4 ठिकाणचे नेटवर्क जेव्हा आपण कनेक्ट करतो बाय युझिंग टेलिफोन लाईन, इथं टेलिफोन लाईन्स यूज करून किंवा कोएक्सियल केबल्स वगैरे यूज करून आपण हे 4ही नेटवर्क एकत्र आणतो तेव्हा जे नेटवर्क तयार होतं त्याला म्हणायचं मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. ह्याची जी एरिया आहे लॅन पेक्षा काय असते, ऑब्विसली जास्त असते. त्यानंतर लास्ट टाइप आहे वाईड एरिया नेटवर्क. तर वाईड एरिया नेटवर्क म्हणजे काय, वाईड म्हणजेच काय, स्प्रेड झालेलं आहे म्हणजेच काय, तर वाईड एरिया नेटवर्क इज अ नेटवर्क दॅट एक्सटेंड्स ओव्हर अ लार्ज जिओग्राफिकल एरिया सच एज अ स्टेट्स ऑर कंट्रीज. म्हणजे बघा हे आपलं काय आहे महाराष्ट्राचं नेटवर्क, पुढे आहे कर्नाटकचं नेटवर्क, त्यानंतर MP नेटवर्क. तर असे जे काही नेटवर्क आहेत ते वेगवेगळ्या राज्याचे किंवा आता आपला इंडियाचं नेटवर्क आणि पुढे असेल अमेरिका ह्या देशाचं नेटवर्क. ह्या तर पूर्ण 2 राष्ट्रांचे जे नेटवर्क आहे ते एकत्र आपण एकमेकाला कनेक्ट करतो. कारण मला इथून माझा कझिन असेल अमेरिकेला आणि मला इथून मेसेज करायची इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल तर नेटवर्क आपण यूज करू शकतो. तर हे नेटवर्क कनेक्ट आपण जे करतो त्या नेटवर्कला काय म्हणायचं आहे, वाईड एरिया नेटवर्क इज अ क्वाइट बिगर नेटवर्क दॅन लॅन. हे ऑब्विसली काय असतं, लॅन पेक्षा जास्त असतो. वाईड एरिया नेटवर्क इज नॉट लिमिटेड टू अ सिंगल लोकेशन. म्हणजे एका लोकेशन पुरतं मर्यादित नाही, याच्यामध्ये मल्टिपल लोकेशन्स ऍड केलेले असतात. बट इट स्पॅन्स ओव्हर अ लार्ज जिओग्राफिकल एरिया थ्रू अ टेलिफोन लाईन, फायबर ऑप्टिक केबल और सॅटेलाइट लिंक्स. बघा सॅटेलाइट लिंक्स वगैरे यूज करून आपण नेटवर्क क्रिएट करू शकतो. वाईड एरिया नेटवर्क इज वाईडली युज्ड इन द फील्ड ऑफ बिझनेस, गव्हर्नमेंट अँड एज्युकेशन. बिझनेस रिलेटेड साठी गव्हर्नमेंटसाठी आपण वाईड एरिया नेटवर्क यूज करू शकतो. आता ह्या ठिकाणी बघा बाळांनो हे एक नेटवर्क आहे, हे एक नेटवर्क आहे आणि हे एक नेटवर्क आहे. याच्यामध्ये ह्या नेटवर्किंगचा हा स्वतःचा एक सर्व्हर, इथे एक सर्व्हर, असेच मल्टिपल सर्व्हर्स जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा काय तयार होतो, व्यान तयार होतो. बाळांनो इथं तुमच्या लक्षात आलं असेल लॅन, व्यान, मॅन, पॅन म्हणजे काय. आता त्यानंतर बघूया NIC. NIC म्हणजेच काय, NIC स्टँड्स फॉर नेटवर्क इंटरफेस कार्ड. ही तुम्हाला एक साधी सिंपल मी कन्सेप्ट सांगणार आहे बिकॉज कारण NIC हे कार्ड काय असतं मशीन मध्ये इन्स्टॉल केलेलं असतात आणि ते असतील तरच आपल्या कॉम्प्युटरला आपण काय करू शकतो, इंटरनेट चालू करू शकतो. NIC इज अ हार्डवेअर कॉम्पोनंट युज्ड टू अ कॉम्प्युटर विथ अनदर कॉम्प्युटर ऑन टू अ नेटवर्क. म्हणजे एकापेक्षा कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये आणायचं असेल तर NIC कार्ड इन्स्टॉल असलं पाहिजे. इट कॅन सपोर्ट ट्रान्सफर रेट कितीचा असतो, 10,100 to 1,000 Mbps. रेट किती असतो ट्रान्सफर रेट हे माहित असू दे. तर ह्या NIC चे 2 टाइप्स आहेत, वायर्ड NIC आणि वायरलेस. वायर्ड म्हणजेच काय, NIC मध्ये केबल वगैरे कनेक्ट करून आपण काय करू शकतो, NIC इन्स्टॉल करू शकतो. आणि वायरलेस म्हणजेच काय, विदाउट केबलिंग. तर वायर्ड NIC म्हणजेच काय, द वायर्ड NIC इज अ प्रेझेंट इनसाइड दी मदरबोर्ड. म्हणजे इनसाइड जे प्रेझेंट असतो त्याला काय म्हणायचं, वायर्ड. म्हणजे इनबिल्ड असतो NIC कार्ड. हा वायर्ड NIC तो काय असतो, इनबिल्ड असतो. म्हणजे जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग केले जातात कॉम्प्युटरचे, लॅपटॉपचे, तेव्हा हे काय केले जातात, NIC इनबिल्ड इन्स्टॉल केले जातात. त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट इन्स्टॉलेशन करायची गरज नाही. केबल्स अँड कनेक्टर्स आर युज्ड विथ वायर्ड NIC टू ट्रान्सफर डेटा. त्यानंतर नेक्स्ट आहे वायरलेस NIC. द वायरलेस NIC कंटेन्स द अँटेना टू ऑब्टेन द कनेक्शन ओव्हर दी वायरलेस नेटवर्क. म्हणजे तुम्हाला आता वायरलेसली करायचं असेल, नेटवर्किंग मध्ये आणायचं असेल तरी सुद्धा तुम्ही वायरलेस NIC यूज करू शकता. लॅपटॉप कॉम्प्युटर कंटेन्स दी वायरलेस NIC. लॅपटॉपला ही सिस्टीम आहे वायरलेस NIC. म्हणजे तुम्ही बघा मोबाईल डेटा ऑन केला आपला आणि हॉटस्पॉट ऑन केला आणि तर लॅपटॉपचा आपण ऑन केल्यानंतर इंटरनेट ऑटोमॅटिकली काय होतं, आपल्या हॉटस्पॉट ऑन केल्यानंतर मोबाईल आणि लॅपटॉप एकमेकाला काय होतात, कनेक्ट होतात. तर हा NIC चा यूज आहे. त्यानंतर नेटवर्किंग डिव्हाइसेस आहेत. कारण का आपल्याला बघा लार्ज नेटवर्क म्हणजे आता समजा ह्या कॉलेजमध्ये आपल्याला एक 4 लॅब आहेत, कॉम्प्युटर लॅब आहे, नेटवर्क लॅब आहे, हार्डवेअर लॅब आहे. हिथून मला मेसेज ब्रॉडकास्ट करायचा असेल तर मला पहिला काय केलं पाहिजे, त्या लॅब मध्ये एक डिव्हाइस कनेक्ट केला पाहिजे. त्या डिव्हाइसला हे सगळे कॉम्प्युटर्स कनेक्ट केले पाहिजेत आणि तिथून तो मेसेज कुठे जाणार आहे तिथं तो ब्रॉडकास्ट केला पाहिजे. सो त्याच्यासाठी आपल्याला नेटवर्किंग डिव्हाइसेस आपण काय करणार आहोत, यूज करणार आहोत. तर ते नेटवर्किंग डिव्हाइसेस म्हणजेच काय, इट इज अ नेटवर्किंग हार्डवेअर और द फिजिकल डिव्हाइसेस दॅट आर रिक्वायर्ड फॉर कम्युनिकेशन अँड इंटरॅक्शन बिटवीन हार्डवेअर ऑन अ
कॉम्प्युटर, त्या नेटवर्किंग डिव्हाइसेसचे हे वेगवेगळे डिव्हाइसेस अवेलेबल आहेत. हब आहे, स्विच आहे, राउटर आहे, ब्रिज आहे, गेटवे, मॉडेम, रिपीटर असे वेगवेगळे नेटवर्किंगचे डिव्हाइसेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर हब म्हणजे काय बाळांनो हे बघूया. हब इज अ हार्डवेअर डिव्हाइस दॅट डिवाइड्स द नेटवर्क कनेक्शन अमंग मल्टिपल डिव्हाइसेस. व्हेन कॉम्प्युटर रिक्वेस्ट फॉर सम इन्फॉर्मेशन फ्रॉम अ नेटवर्क इट मस्ट सेंड द रिक्वेस्ट टू हब. म्हणजे बघा आपण काय करायचे, 21 कॉम्प्युटर्स एकमेकाला कनेक्ट करायचे आणि तिथून मेसेज काय करायचा आहे, एक हबला कनेक्ट करायचा आणि हब थ्रू आपण अप टू 127 एका हबला आपण 127 डिव्हाइसेस कनेक्ट करू शकतो आणि तिथून तो मेसेज हब थ्रू काय करू शकतो, होल नेटवर्क नेटवर्क मध्ये तो मेसेज ब्रॉडकास्ट करू शकतो. त्यानंतर स्विच. अ स्विच इज अ सेम हार्डवेअर डिव्हाइस आहे दॅट कनेक्ट्स मल्टिपल डिव्हाइसेस ऑन अ कॉम्प्युटर. स्विच कॅन कंटेन मोर ऍडव्हान्स्ड फीचर. हब पेक्षा जास्त मोर ऍडव्हान्स फीचर कशामध्ये आहेत, स्विच मध्ये आहेत. आणि तुम्ही जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये आला असेल तेव्हा तुम्ही बघितलं असेल लॅब मध्ये वरती एक बॉक्स होता आणि त्याच्यामध्ये तो काय आहे, स्विच आहे. The switch contains the updated table that decides where the data is transmitted or not. म्हणजे डेटा सेंड झालेला आहे की नाही, सेंड झालेला आहे का नाही हे त्याचं जे काही रेकॉर्ड आहे तो काय करतो, स्विच अपडेट करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे राउटर. राउटर इज अ हार्डवेअर डिव्हाइस विच इज युज्ड टू कनेक्ट अ लॅन. लॅन कशासाठी राउटर आपल्याला काय करायचं आहे, एकापेक्षा जास्त लॅन म्हणजे डीकेटी वायसीपीचं लॅन आहे, त्यानंतर एक घोडावतच्या कॉलेजचं एक लॅन आहे, हे दोन लॅन आपल्याला कनेक्ट करायचे असतील तर आपण राउटर यूज करतो. इट इज युज्ड टू रिसीव्ह, अनालाइज अँड फॉरवर्ड द इनकमिंग पॅकेट्स टू अनदर नेटवर्क. इट डिटरमाइन्स द बेस्ट पाथ फ्रॉम अनअवेलेबल पाथ फॉर दी ट्रान्समिशन ऑफ दी पॅकेट. म्हणजे तो काय करतो, इझिली डेटा ट्रान्सफर करण्यासाठी किंवा फास्ट डेटा ट्रान्समिशन साठी अवेलेबल जो पाथ आहे, जो सुटेबल पाथ आहे तो काय करतो, सिलेक्ट करतो. त्यानंतर नेक्स्ट डिव्हाइस आहे मोडेम. अ मोडेम इज अ हार्डवेअर डिव्हाइस दॅट अलाउज द कॉम्प्युटर टू कनेक्ट द इंटरनेट ओव्हर द एक्झिस्टिंग टेलिफोन लाईन. म्हणजे मोडेम म्हणजेच काय, मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर हे तुम्हाला माहित असेल. Modem is not integrated with the motherboard, rather than it is installed on PCI slot found on the motherboard. It stands for modulator and demodulator. ते सिग्नल्स काय करतात, मॉड्युलेट करतात म्हणजे मक्स टू डिमक्स आणि परत ते डिमक्स टू मक्स म्हणजे परत ते काय करतात, डिजिटल डेटा इंटू अॅनालॉग आणि परत सिग्नल्स ते काय करतात, अॅनालॉग टू डिजिटल थ्रू अ टेलिफोन लाईन. कारण ह्या पद्धतीने हे सगळे डिव्हाइसेस तुम्हाला फक्त माहित असले पाहिजेत, कारण आता तुम्हाला याचा प्रत्येकाचा यूज अजून तुम्हाला लक्षात येणार नाही, पण हे डिव्हाइसेस अवेलेबल आहे ते तुमच्या लक्षात राहू दे. ह्या पद्धतीने आपला जो युनिट नंबर 1 आहे बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम इथं तुमचा कंप्लीट झालेला आहे. याला थेरी लेक्चर फक्त आहे, त्याला थेरी पेपर नाही आहे बाळांनो. आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण युनिट नंबर 2 चालू करणार आहोत. तर काय समजलं नसेल तर तुम्ही बाळांनो ही व्हिडिओ 2 ते 3 वेळा बघा, नाहीतर तुम्ही कॉल करून विचारू शकता. थँक्यू.